बाबा शेख यांचा टोळी प्रमुख बाबा शेख व त्याचा नंबरकारी साथीदार यांना तडीपार केलं असताना ते हद्दीत फिरत असताना पुणे शाखेच्या युनिट 4 पथकानं त्यांना औंध हॉस्पिटल परिसरात जेरबंद केलं। त्यांच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। बाबा सैफन शेख वय वर्ष 27 राहणार राजीव गांधी झोपडपट्टी पिंपळे गुरव सांगवी आणि त्याचा साथीदार आशिष अनिल कांबळे वय वर्ष 25 राहणार काशीद नगर पिंपळे गुरव सांगवी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। बाबा शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो कोरोना काळात येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला होता। त्यानंतर तो परत कारागृहात हजर झालेला नाही। त्याबाबत येरवडा कारागृहातून पोलिसांना कळवण्यात आले। बाबा शेख याच्या विरुद्ध 15 गुन्हे दाखल असून आशिष कांबळे याच्या विरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकानं 14 ऑगस्ट रोजी गुन्हे नियंत्रणाच्या दृष्टीने गस्त घालत असताना पोलीस हवालदार मोहम्मद गौस नदाब, पोलीस अंमलदार धनंजय जाधव, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बाबा शेख व त्याचा साथीदार आशिष कांबळे हा औंध हॉस्पिटल परिसरात येणार असून त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र आहेत। या बातमीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडलं। त्यांच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत।